आता तुम्ही बोलताना युवा आणि युवकांबद्दल बोललात ना, तर एकूणच लोकशाहीमध्ये किंवा राजकारणामध्ये तरुणांना स्थान आहे का? म्हणजे आता आपण खूप मोठ्या पदांवरती किंवा कॅबिनेटमध्ये किंवा मंत्रिमंडळांमध्ये किंवा अगदीच मोजकेच, म्हणजे तुम्ही आणि आणखीन काही धरले तर अगदी काही बोटावर मोजण्या इतकेच आपल्याला तरुण आमदार दिसतात, किंवा एकूणच राजकारणामध्ये इंटरेस्ट असलेले किंवा ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये असलेले फार कमी तरुण लोक दिसतात. तर एकतर तरुणांना राजकारणामध्ये किंवा लोकशाहीमध्ये स्थान आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक पण परस्यू करताना, म्हणजे जनता पण वोट देताना हा विचार करते का की ही व्यक्ती तरुण आहे, की आता माझ्यासमोरचा जो कॅन्डिडेट आहे तो अनुभवी किंवा वयस्कर आहे, तर या पद्धतीने लोकही परस्यू करतात का? स्वतंत्रता मिळाल्यानंतर पहिली जी पार्लमेंट होती त्याच्यामध्ये 40% युवा वर्ग होता. आत्ता 2019ला पार्लमेंटरियन जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये माझ्या अनुषंगाने 14% असेल. महिलांचे रेशो हा कमी होत गेलेला आहे अनफॉर्च्युनेटली. विधानसभेमध्ये जर बघितलं 2014ला माझ्या अनुषंगाने 24% आमदार, हे 27 आमदार 40 वयाच्या खालचे होते. आता कदाचित माझ्या अंदाजाने 18 का 19 आहेत. ह्याच्यावरूनच कळतंय की भारत हा युवा देश आहे. भारताचं लोकसंख्येचं ॲव्हरेज 28 आहे. आपण अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे आणि सगळ्यात तरुण असणारा देश आहे. तरी सुद्धा पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये युवकांना प्रतिनिधित्व मिळत नाही. मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा नाही. मंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली कास्ट बघितली जाते, रिजन बघितला जातो आणि कोणाचं नातेवाईक बघितलं जातं. दॅट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. माझं असं मत आहे की समजा SC ST विभागाला एखादा ओपन समाजाचा व्यक्ती दिला आणि तो जर न्याय देत असेल तर काय हरकत आहे. स्पोर्ट्स डिपार्टमेंटला SC ST समाजाच्या एखाद्या व्यक्तीला जर संधी दिली काय वाईट आहे. महिला बालकल्याणला पुरुष टाकला आणि समजा दुसऱ्या फायनान्स डिपार्टमेंटला महिला घेतली काय वाईट आहे. आणि विदर्भातल्या लोकांना संधी देणं म्हणजे विदर्भातला विकास करणं असं पण नाही आहे. एखाद्या व्यक्तीला जर स्ट्रेट फॉरवर्डली सांगितलं गेलं, नाहीतर सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना जर स्ट्रेट फॉरवर्डली सांगितलं गेलं की आपल्याला बॅलन्स्ड विकास करायचा आहे तर तो विकास करावाच लागेल. आज जर बघितलं तर मंत्री झाले ना फक्त मतदारसंघातला विचार करतात, बाहेर काही होत नाही. मग हे विसरून जातात हे मंत्री राज्याचे मतदारसंघातले नाही. तुम्ही कुठल्याही मतदारसंघामधला एखादा आमदार जेव्हा मंत्री होतो तेव्हा त्यांची वागण्याची पद्धत बघा, नाहीतर निधी बघा मतदारसंघात किती जातोय. सगळा निधी मतदारसंघात जातो आणि बाकीकडे ओस पडून जातं. पूर्वी विरोधातल्या आमदाराला सुद्धा निधी मिळत होता. आता विरोधात आमदार असेल तर 1 रुपया मिळत नाही. हा भेदभाव केला जातो. आणि मंत्री झाल्यानंतर इतका निधी नेतात मतदारसंघामध्ये. अरे बाबांनो, तुम्ही अख्ख्या राज्याचे मंत्री आहात आणि मग त्याच्यामध्ये बॅलन्स विकासावर कोणी लक्ष देत नाही. माझे आमदार या भागातले निवडून आले, न्याय द्या, पण मग त्या भागातला पण विकास करा ना. आणि मग देत असताना कोणाला तरी जबाबदारी द्या, ब्लॅक अँड व्हाईट लिहून द्या की हे आपल्याला करायचंय. नाही तर 2024ला आम्ही या विषयाला घेऊन निवडून आलो तर 2029ला ते विषय आम्ही मार्गी लावलेत का हे लोकांनी आम्हाला विचारावं. भाषणं फालतू विषयावर करण्यापेक्षा आम्ही हे देणार होतो, हे आत्तापर्यंत दिलेलं आहे आणि हे पुढच्या इलेक्शनपर्यंत देऊ. टू द पॉईंट घ्या. साहेब, माझं एक पर्सनल मत आहे, लोक इतकी चिडलेली आहेत की तुमच्यातलं पण कोणाला जर आमदार व्हायचं असेल तर या 2024ला 29 संधी मिळेल तुम्हाला. फक्त नीट वागा. लोक म्हणतील हे प्रस्थापित जे आहेत वेड्यासारखे वागतात त्यांना घरी बसवा आणि नौख्यांना द्या. आणि जर पार्टीने तसा विचार केला तर मला असं वाटतं की 2024ला रफली 80-90 नाही 100 आमदार नवीन चेहरे असतील आणि 2029ला 60% हे नवीन चेहरे आपल्याला अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये बघायला मिळतील.